नमस्कार. मोठी बातमी समोर येते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आश्वासनानंतर घेरडी परिसरातील शेतकऱ्यांचं उपोषण मागे. ॲडव्होकेट सचिन देशमुख यांच्या प्रयत्नाला यश. पाहुयात सविस्तर. घेरडी तालुका सांगोला येथील शेतकऱ्यांनी म्हैसाळचे पाणी पारे व घेरडी परिसरात मिळावे या मागणीसाठी सांगोला तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणाला सुरुवात केली होती. आनंद रस्ते सांगोला तालुका सह अध्यक्ष व ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांना पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे हे सांगितलं व म्हैसाळचे पाणी त्वरित घेरडी परिसरात सोडून शेतकऱ्यांना न्याय द्या ही भूमिका घेतली होती. यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांना शेतकऱ्यांना फोनवर संपर्क साधून हा प्रश्न सोडवला. त्यामुळे उपोषण अखेर स्थगित करण्यात आले. देशमुख वकील यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं असून प्रशासनाकडून सकारात्मक कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जातोय. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या प्रश्नांना संदर्भात महाराष्ट्र शासन जागृत असून मुख्यमंत्री देवाभाऊ व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचं देशमुख यांनी सांगितलं. सदर प्रसंगी माजी सभापती बाळासो काटकर, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे, माजी जिल्हा परिषद सभापती अनिल मोठे, यमगर सर, बायाजी लवटे, आपासो सरगर, बाळासाहेब मोठे, बिरा पुकळे, माजी उपसभापती चंदन शिवे, एसाप्पा मेटकरी सर, प्रांत माळीसो, तहसीलदार भागवत मॅडम, महेश शेळके, इंजिनियर नलवडे पवार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार सचिन देशमुख यांनी मानले.